टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सोडून जाण्याचा प्रयत्न असल्याचे सध्या शंका जे ते मुंडे कुटुंबियांनी गोट्या किती काय आहे बीडला मी मागे म्हटलं होतं की तिथं मिलिटरी शासन लावा, कारण ते मुख्यमंत्र्याची ताकद नाही आणि हे सगळं म्हणजे सरकार शासन आम्ही पाहिलं प्रशासन तिथं गाडूसारखं वागतं आणि हे जे आहे ना गुंड हे मर्द झालेले नाही, तेव्हा आम्हाला द्या 1-2 महिन्याचा SP चा चार्ज कशी तालाव लागतो बघा। असं थोडे बोलले का 2 वेळा नाही करता येणार, 1 वेळा झालं तर मी करू। निवडणुकीच्या अगोदर बोलायचं वेगळं आणि आता बोलायचं वेगळं। तेव्हा काय अभ्यास नव्हता का तुमचा? हे बोलताना तुमचा अभ्यास करून नाही बोलले होते? सहज मनात आला विचारून बोलले 7-12 कोरा। तेव्हा हा विचार नाही मांडला तुम्ही का असं झालं तर तसं करेल, तसं झालं तर असं करेल। अहो, दुष्काळापेक्षा मी 10 डाव सांगतोय, भाव कमी भेटल्यानं आमचा शेतकरी मरताय। आजही मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या हंगामामध्ये ना तुरीले भाव भेटणार, ना कापसाले, ना सोयाबीनले। किती तूर खरेदी करणार आहे तुम्ही? हमी भावाच्या 20% बोनस देऊन तुम्ही पैसे देणार होते। हमी भावाच्या 20% बोनस देणार आहे का नाही? जाहीर करा ना। आजही जगामध्ये तुरीचे आणि कापसाचे भाव, सगळे सोयाबीनचे भाव पडले आणि तुमच्या उरावर तिकडे अमेरिकेवाला बोंबून राहिला का आमचं सोयाबीन आणि कुठला एक अधिक त्यांनी सांगितलं तूर आमची घ्या म्हणून। ते जर घेतली तर मेलो ना आपण। त्याचा दंका घेऊन उभा आहे, दंडा घेऊन तुमच्या अंगावर ट्रम्प। जसं युद्ध बंद करायला लावलं ना, तसं सोयाबीनचं तेल पण तुम्हाला घ्यायला लावाल, सोयाबीन पण घ्यायला लावाल आणि तिथलं उत्पादन जास्त आहे आणि आमचा शेतकरी मरणार आहे याच्यामध्ये। त्याच्यावर बोलत नाही। हमी भावात 20% तुम्ही बोनस देणार होते, कधी देणार आहे? या दिवाळीपासून देणार आहे का पुढच्या दिवाळीपासून देणार आहे का नंतरच्या दिवाळीपासून देणार आहे? बोला थोडंसं, हे नौटंकी करा थोडीशी आणि आमच्यासारखं 7 दिवस बसून उपोषणाला चला, 10 दिवस फिरा थोडेसे लोकांसाठी। तिथून काय तुम्ही राजस्व अभियान राबवत आहे पुण्याला आणि तिथं सगळ्या पक्षाचे नेते बोलावलेले आहे 8 तारखेला पुण्याला। नंतर 9 तारखेला आमचा राखी आंदोलन आहे, काळी राखी बांधून आम्ही जिल्ह्यात महाराष्ट्रभर निषेध करणार आहोत सरकारचा। आणि आता त्याच्यानंतर 9 किंवा 10 तारखेला आम्ही पुढचं आंदोलन जाहीर करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।